शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज देणार आहे. आज मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा नेमकी कोणत्या मॉडेलनुसार अंदाज जुळतोय त्या संदर्भातला हा थोडक्यात व्हिडिओ आहे. या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतंय की थोडं कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकच्या भागात पावसाचं वातावरण तयार झालं आहे. आपण जर उपग्रहामध्ये सध्याची मेघगर्जनेसह पावसाची परिस्थिती बघितली तर आपल्याला कोल्हापूरच्या दरम्यान आणि थोडं केरळ कर्नाटक या भागामध्ये वातावरण बदलताना दाखवण्यात आले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज वादळी पावसाला सुरुवात झालेली आहे. पूर्व भारतामध्ये पाऊस आहे आणि नवीन WDचं वातावरण उत्तर भारतात येण्याची शक्यता वाढते आहे. आपण जर या मॉडेलमध्ये बघितलं तर आपल्याला ECMWच्या IFS मॉडेलने पाऊस दाखवलेला नव्हता. JFS मॉडेलने देखील आपल्याला या विभागात पाऊस दाखवलेला नव्हता. UK मॉडेलने आपल्याला या ठिकाणी पाऊस दाखवलेला होता. त्यानंतर आपल्याला काही प्रमाणात पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलने दिलेला होता आणि ACC मॉडेलने देखील आपल्याला या संदर्भात पावसाचा अंदाज दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी ECMWचं IFS मॉडेल आणि JFS मॉडेलचा अंदाज जुळलेला नाही, मात्र इतर जे मॉडेल आहेत त्यांचा अंदाज जुळताना दिसतोय. ECMWच्या IFS मॉडेलने आपल्याला आज केवळ ढगाळ परिस्थिती कोल्हापूर भागामध्ये दाखवलेली होती. आपण बघतो JFSने आपल्याला विशेष वातावरण या भागात दाखवलेलं नाही. मात्र आपण बघतो की आयकॉन मॉडेलने आपल्याला या काही भागात आज पावसाचा अंदाज दिलेला होता आणि त्यामुळे कोल्हापूर आणि बेळगाव भागामध्ये पाऊस झालेला आहे. या ठिकाणी मी गेल्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा त्याची बाब सांगितलेली आहे आणि बेळगाव आणि कोल्हापूर भागात आज पाऊस झाला. इथे केवळ आयकॉन मॉडेलचा अंदाज जुळलेला आहे. आयकॉन मॉडेलने उद्या चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसाचा अंदाज दिला आहे आणि थोडं बेळगावच्या आजूबाजूने आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की आयकॉन मॉडेलचा अंदाज सध्या जुळतोय. कोल्हापूरच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला. हा बेळगावच्या भागामध्ये जे वातावरण आपल्याला दाखवलेलं आहे तर त्या भागातील हे पावसाळी वातावरण आहे आणि बेळगावच्या काही भागामध्ये आपल्याला आज गारपीट देखील झाल्याची नोंद आहे. त्यामुळं हा एक संकेत आहे पहिल्या दिवसाचा. मान्सूनपूर्व पाऊस आणि गारपिटीची शक्यता या पावसामध्ये असणार आहे. या ठिकाणी आपण बघतो कोल्हापूरच्या वडगाव भागामध्ये सुद्धा पावसाळी वातावरणासंदर्भातील व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. पुढील 48 तासात काय होऊ शकतं या संदर्भात आपण आयकॉन मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. 17 तारखेला सकाळी देखील आपल्याला कोकण किनारपट्टीला पहिल्यांदा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज देण्यात आला आहे. 16 तारखेला देखील आपल्याला ढगाळ परिस्थितीची शक्यता आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये. उद्या बेळगाव दक्षिण आणि चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.